राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी पूर्णपणानं आहे, पण जोपर्यंत महायुतीचे नेते या संदर्भातला आदेश देणार नाहीत तोपर्यंत स्वबळावर लढायची का महायुतीत मिळून लढायची हा निर्णय पेंडिंग आहे. विकासाचे मुद्दे सगळ्यालाच माहिती आहे. कंधार शहराला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कोण करू शकते याची कल्पना जनतेला आलेली आहे. जनतेच्या मनामध्ये जो विकास आहे तो विकास पूर्णपणानं करण्याची जबाबदारी घ्यायची आहे. शहरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं पाहिजे, शहरामध्ये पंचायत समितीची इमारत झाली पाहिजे, शहरामध्ये पशुसंवर्धन दवाखान्याची इमारत झाली पाहिजे, शहरामध्ये भव्य क्रीडा संकुल झालं पाहिजे, न्यायालयाच्या याचा विषय चांगल्या धर्तीवर न्यायालय झालं पाहिजे आणि चारही बाजूनं रस्ते दळणवळणाची व्यवस्था झाली पाहिजे. आणि हे सगळे मुद्दे कोण सोडू शकते हे जनतेला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मुद्दे काय आहेत, कोण सोडू शकते, शेवटी निवडणुकीचे आरक्षण जाहीर झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीने? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी पूर्णपणानं आहे, पण जोपर्यंत महायुतीचे नेते या संदर्भातला आदेश देणार नाहीत तोपर्यंत स्वबळावर लढायची का महायुतीत मिळून लढायची हा निर्णय पेंडिंग आहे. पण सगळेच पक्ष त्यांच्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आपली महायुती होत असेल तर ठीक आहे, नसेल तर स्वबळाची तयारी करा या सूचना करतायत. त्याच्यामुळं नेते मंडळी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितलं की महायुतीचा प्रयत्न असेल आणि ज्या ठिकाणी जमणार नाही तिथे स्वबळावर लढावं लागेल. मग आता नांदेड जिल्हा महायुतीसाठी आहे का स्वबळासाठी आहे हे त्यांनीच खुलासा करावा लागेल ना. साहेब, आपल्याकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे. भविष्यात समजा तिकीट नाही मिळालं तर बंडाळी दिल्याची तुम्हाला शक्यता वाटते? बघा, कार्यकर्ता आहे. आता बंडाळीच्या संदर्भामध्ये मी तत्वज्ञान काय सांगू, मी स्वतःच बंडाळी केलेला आहे. पण कार्यकर्त्याच्या भावना आहेत. पक्षासोबत राहिलं तर त्याला महत्त्व प्राप्त होईल, विकासाला चालना मिळेल. त्याच्यामुळं कार्यकर्त्याने बरं आता एवढे पक्ष आहेत, बंडाळी करायची पण गरज नाही कार्यकर्त्याला. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी होईल असं मला स्वतःला वाटत नाही. कंधार नगर परिषदेचे ओबीसीला आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि ओबीसी बांधवांमध्ये प्रचंड म्हणजे ओबीसीच उमेदवार साहेबांनी द्यावा असं चर्चा आहे. आपल्याकडून स्वप्नील पाटील सुद्धा इच्छुक आहेत ओबीसी मधून. एक मिनिट ऐकून घ्या, ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तो ओबीसी, ओबीसीतून द्यावा म्हणजे मग त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट कसं मिळालं? हा कोणाला अधिकार आहे की हा ओबीसी नाही ना हा ओबीसी आहे म्हणायचा? त्याच्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची, ज्या प्रवर्गासाठी सुटले त्या प्रवर्गातलं सर्टिफिकेट प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यालाच उमेदवारी देणार. त्याच्यामुळं हा आणि पक्षाने काय आणखी उमेदवार ठरवला नाही की हाच आहे तोच आहे. पण कार्यकर्त्याला वाटणं स्वाभाविक आहे की चेहरा बघितल्यावर वा एखादा उमेदवार आला असू शकतो. अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये आमदार साहेब तुम्ही महायुतीसाठीच प्रयत्न करणार का कंधार? मी तुम्हाला वारंवार इथे पण नांदेडला पण जिल्ह्यात ज्या ठिकाणी गेलो तिथे सांगितलं, मी देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय दादा आणि शिंदे साहेब ते तिघं जो निर्णय घेतील तो मान्य करणारा कार्यकर्ता आहे हे अनेक वेळेस सांगितलं. आणि त्यांच्या स्तरावर जर तडजोड झाली नाही तर स्वबळाची तयारी आहे. भाजपमध्ये नांदेड जिल्ह्याचा जो कोणी नेता आहे नेतृत्व करतो त्याला जर तिकीटपणाची भूमिका धरली आणि तो एकटा चळवळीची भाषा केली तर आपण एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासाठी या स्थानिक निवडणुकीची चर्चा करणार आता भविष्यात. मला राजकारण करायचं असेल, मला निवडणुका जिंकायच्या असतील तर आमचे आणि त्यांचे विचार मिळत असतील तर आम्ही एकत्र येऊ.
शेवटी विचाराची तडजोड आहे. त्याच्यामुळे मी कोणाच्या सोबत चर्चा करेल, कोणाच्या सोबत करणार नाही, आज खुलासा करण्यापेक्षा मला माझ्या नेत्यांना बोलून त्यांची परवानगी घेऊन पुढचं पाऊल टाकायचे.